जर तुम्हाला आता पुण्यामध्ये इंजिनिअरिंग करायची असेल आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्या सीईटीचे गुण कमी येणार आहेत, तर तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये पुण्यातील टॉप 10 इंजिनिअरिंग कॉलेजची मी माहिती सांगणार आहे ज्यांचा एमएससी सीईटीचा कोटा हा लो असतो। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सर्वात आधी सबस्क्राइब करून घ्या। तर आता मी तुम्हाला कॉलेजचं नाव आणि त्याचा रफली कट ऑफ सांगणार आहे। तर यामध्ये 10 नंबरचे कॉलेज आहे श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, याचा रफली कट ऑफ आहे 54 ते 78%। त्यानंतर 9 नंबरचे कॉलेज आहे ढोले पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, याचा रफली कट ऑफ आहे 85 ते 90%। त्यानंतर 8 नंबरचे कॉलेज आहे झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, याचा रफली कट ऑफ आहे 74 ते 85%। त्यानंतर 7 नंबरचे कॉलेज सह्याद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, याचा रफली कट ऑफ आहे 70 ते 80%। त्यानंतर 6 नंबरचे कॉलेज सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, याचा रफली कट ऑफ आहे 75 ते 85%। त्यानंतर 5 नंबरचे कॉलेज जेएसपीएम राजश्री शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, या कॉलेजचा रफली कट ऑफ आहे 71 ते 91%। त्यानंतर 4 नंबरचे कॉलेज जेएसपीएम इंपिरियल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, याचा रफली कट ऑफ आहे 75 ते 85%। त्यानंतर 3 नंबरची कॉलेज आहे एआयएसएसएमएस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, याचा रफली कट ऑफ आहे 80 ते 90%। तर आता 2 नंबर आणि 1 नंबर कॉलेजची माहिती ऐकण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर सर्वात आधी या सबस्क्राइब बटनवर क्लिक करून सबस्क्राइब करून घ्या। तर आता 2 नंबरचे कॉलेज आहे डॉक्टर डीवाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पिंपरी, या कॉलेजचा रफली कट ऑफ आहे 80 ते 90%। आणि 1 नंबरचे कॉलेज आहे विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे, या कॉलेजचा रफली कट ऑफ आहे 93 ते 98%। आणि जर तुम्हाला या 10 कॉलेजचे ब्रांच वाईज कट ऑफची माहिती पाहिजे असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये खाली ऍड केलेली आहे। जर तुम्हाला इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन बद्दल, कॉलेज बद्दल, फी बद्दल अजून काही प्रश्न असतील तर ते कॉमेंट मध्ये सांगा, त्यांचे उत्तर मी नक्की देईल। बाकी जर तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि जास्तीत जास्त मित्रांना नक्की शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय महाराष्ट्र।